नमस्कार मित्रांनो, मी श्रुती। आज आम्ही 5वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 पुरुमेताचे फेस्त हा पाठ अभ्यासणार आहोत। तर या पाठाला पुरुमेत म्हणजे काय, तर पुरुमेत म्हणजे साठवणे किंवा पुरवठा करणे आणि फेस्त म्हणजे काय, तर फेस्त म्हणजे ख्रिस्ती समाजाच्या धर्मात चर्चमधून होणारा एक जत्रा उत्सव, याला आपण फेस्त असे म्हणतो। तर आता आपण या पाठाला सुरुवात करूया। मे महिन्याची सुट्टी होती। वामन आणि त्याच्या बाबाने दूधसागर धबधबा पाहायला जायचे ठरवले होते। तर वामन, त्याची बहीण नीता, त्याचप्रमाणे समीर, नयन व त्याचे आई बाबा हे सगळेजण येत्या रविवारी दूधसागर धबधबा पाहायला जाणार होते। तर वामन आणि नीता हे दोघेही पीटरच्या घरी जातात। तर ते पीटरला आमंत्रण देण्यासाठी त्याच्या घरी जातात आणि ते पीटरला सांगतात की येत्या रविवारी आम्ही दूधसागर धबधबा पाहायला जायचं आहे आणि तुला आमच्याबरोबर यायचं आहे। तर पीटर त्यांना सांगतो की मला यायला नाही जमणार, कारण मला माझ्या आईबरोबर, माझ्या मम्मीबरोबर मला फेस्ताला जायचे आहे। तेवढ्यात वामन त्याला म्हणतो, अरे पीटर, पण पणजीचे जे फेस्ट आहे ते डिसेंबरमध्ये झालं ना? तेव्हा पीटर त्यांना सांगतो की नाही, तर या फेस्ताऐवजी मला आणखी एक फेस्त आहे, त्या फेस्ताला जायचं आहे। तर या फेस्ताऐवजी मे महिन्यात आणखी एक फेस्त भरतं, त्याला पुरुमेताचे फेस्त असे म्हणतात। तर आणि मला त्या फेस्ताला जायचं आहे असं पीटर जो आहे तो वामनला सांगतो। तर पुढ्यात वामन पीटरला विचारतो, कोणत्या तारीखला हे फेस्त भरतं? तेव्हा पीटर त्यांना सांगू लागतो की या फेस्ताला ठराविक तारीख अशी नसते। ईस्टर डे झाल्यावर 40 दिवसानंतर येत्या रविवारी हे फेस्त भरलं जातं। तर आता ईस्टर डे म्हणजे काय, त्याच्या अगोदर गुड फ्रायडे म्हणजे काय हे जाणून घेऊया। तर गुड फ्रायडे म्हणजे जो ख्रिस्ती समाजाचा देव आहे, येशू आहे, ज्याला आपण सेंट झेवियर म्हणून ओळखतो, त्यांच्या देवाला ख्रिसवर लटकवण्यात आलं होतं आणि तो एक दुःखाचा दिवस म्हणून साजरा केला जातो, त्याला गुड फ्रायडे असं म्हटलं जातं। आणि ईस्टर डे म्हणजे काय, तर गुड फ्रायडे नंतर 3 दिवसांनी त्यांचा जो येशू आहे, जो ख्रिस्ती समाजाचा देव आहे, येशू पुनर्जीवित झाला होता, त्यालाच ईस्टर डे म्हणून साजरा केला जातो आणि हा ईस्टर डे मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो, त्याला आपण ईस्टर डे म्हणतो। आणि पीटरला विचारू लागते, या फेस्ताला दारूकाम असतं का? तर पीटर त्याला सांगतो की या फेस्ताला दारूकाम नसतं। तर आता दारूकाम म्हणजे काय, तर दारूकाम म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण फायरवर्क म्हणतो, त्याला दारूकाम असे म्हणतात। तर दारूचा उपयोग करून वेगवेगळ्या आकृती तयार केल्या जातात। उदाहरणार्थ जमीनचक्र, नारंग अशा वेगवेगळ्या आकृती तयार केल्या जातात आणि आपण जेव्हा आपले सण असतं, दिवाळी, चतुर्थी, तेव्हा त्या पेटवतो। तर अधिक माहिती देत पीटर त्यांना सांगू लागतो की या फेस्ताच्या पूर्वी 9 दिवस नवेना असतात। तर आता नवेना म्हणजे काय, तर 9 दिवस चर्चमध्ये प्रार्थना केली जाते। तर 9 दिवस नवेना असतात आणि त्या दरम्याने म्हणजे त्या काळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाते, वेगवेगळ्या संस्थांना, व्यक्तींना पुरस्कृत केले जातात आणि 10व्या दिवशी मोठं मास असतं आणि त्या दिवशी ते 7 धर्मगुरू तिथे उपस्थित असतात असं पीटर त्यांना सांगू लागतो आणि त्यामुळे त्या मासाला भरपूर गर्दी असते। त्यात वामन त्याला आणखी प्रश्न विचारू लागतो की चर्चच्या चौकामध्ये तसेच चर्चच्या आजूबाजूला रस्त्यावर अशी खूप दुकाने असतात आणि तिथे काही तर नेहमीप्रमाणे तिथे कपडे, भांडी, मिठाई, खेळणी यांची दुकाने असतातच आणि दुकाने असतातच, त्याचबरोबर पुरुमेताच्या फेस्ताचीही म्हणजे पुरुमेताच्या वस्तूंचीही दुकाने तिथे असतात असं पीटर त्यांना सांगू लागतो। त्यानंतर पुरुमेत म्हणजे काय असा प्रश्न वामन विचारतो, तेव्हा पीटर त्याला सांगतो की पुरुमेत म्हणजे पुरवठा करणे, त्याचप्रमाणे पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंचा साठा करून ठेवणे, यालाच आपण पुरुमेत असे म्हणतो आणि त्याकरिता हे पुरुमेताचे फेस्त भरले जातात।
वेळ मिळत नाही. ज्या वस्तू त्यांना घरगुती वस्तू तशाच शेतासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांचा साठा त्यांना पावसापूर्वी करून ठेवावा लागतो. तर पूर्वी रहदारीचे साधन नसायचे, म्हणजे गावातील किंवा खेड्यातील लोकांना शहरात जाऊन सामान खरेदी करणे हे सोपं नव्हतं. म्हणजे येण्या जाण्याचं साधन नसल्या कारणामुळे त्यांना ते कठीण व्हायचं. त्यामुळे ज्या त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी सर्व गोष्टी त्यांना पुरुमेताच्या फेस्तात मिळत असायच्या. तर शेतकऱ्याला लागणारा नांगर, कुदळ, फावडा, सुंब अशा अनेक वस्तू गरजेच्या वस्तू त्यांना पुरुमेताच्या फेस्तात मिळत असे. त्याचप्रमाणे गावातील लोक पुरुमेताच्या फेस्ताला मिरच्या, सुक्या मिरच्या, कांदे, सोलं, चिंच, अळसांदे, चवळी, सुकी मासळी घेऊन फेस्ताला विकायला यायचे आणि आपल्याला लागणाऱ्या वस्तू तिथून खरेदी करायचे व घेऊन जायचे. तर शहरातील आणि गावातील लोक म्हणजे खेड्यातील लोक पुरुमेताच्या फेस्ताला जायचे. घरासाठी लागणारे जिन्नस म्हणजे घरासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू ते खरेदी करायचे आणि त्यांची साठवण करून ठेवायचे, असं पीटर त्यांना सांगू लागतो. नीता आणि वामन यांच्यामध्ये आणखी बोलणी होऊ लागतात. तर ते म्हणतात की हल्ली या काळात पुरुमेत हा कोणच करत नाही, कारण वाहतुकीची सोय झाली आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी लोकांना सहज मिळतात. तर तेवढ्यात पीटर त्यांना सांगू लागतो की हो हे आहेच, पण एक प्रथा म्हणून हे पुरुमेताचे फेस्ट आपण साजरा करतो. काही लोक जे आहे ते सुक्या मिरच्या, सुकी मासे यांची पेगामी करून ठेवतात, म्हणजे यांची साठवण करून ठेवतात, असं पीटर त्यांना सांगू लागतो. नंतर वामन पीटरला विचारू लागतो तर किती दिवस ही फेरी असते. तर नवेना जेव्हा तर पीटर त्यांना सांगू लागतो की नवेना जेव्हा सुरू होतात, म्हणजे नवेना म्हणजे जी चर्चमध्ये 9 दिवस होणारी प्रार्थना, जेव्हा नवेना सुरू होतात तेव्हा दुकानं थाटायला सुरुवात होतात आणि पणजीच्या गावातील बरेच लोक इथे पुरुमेताची खरेदी करायला येतात, असं पीटर त्यांना सांगू लागतो. ओके, तर अधिक माहिती देत पीटर त्यांना सांगू लागतो की पणजीप्रमाणे मडगाव, म्हापसाला सुद्धा अशा प्रकारची फेस्त होतात आणि मडगावला तर खूपच गर्दी असते, असं पीटर त्यांना सांगू लागतो. तर नीता पीटरला विचारू लागते तर तो आम्हाला केव्हा घेऊन जाणार पुरुमेताची फेरी दाखवायला. पीटर त्यांना सांगतो की तुम्ही आधी दूधसागर धबधबा पाहून या, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी फेरी बघायला जाऊया. आणि अशा प्रकारे ते दोघेही पीटरचा निरोप घेतात आणि घरी येतात. तर हा पाठ इथेच संपलेला आहे. तर आता आपण या पाठाच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे. प्रश्न 1. पुरुमेताचे फेस्ट केव्हा भरते? उत्तर: पुरुमेताचे फेस्ट मे महिन्यात भरते. प्रश्न 2. पुरुमेताच्या फेस्तातील मुख्य मासाला गर्दी का असते? उत्तर: मुख्य मासाला 7 धर्मगुरू आणि 7 बिशप हजर असतात म्हणून गर्दी असते. प्रश्न 3. पुरुमेताच्या फेरीत वेगळ्या प्रकारची कोणती दुकाने असतात? उत्तर: नांगर, कुदळ, फावडा, सुंब, सुक्या मिरच्या, कांदे, सोले, मिरची, चिंच, अळसांदे, चवळी, सुकी मासळी अशा वेगळ्या प्रकारची पुरुमेताच्या वस्तूंची दुकाने असतात. प्रश्न 4. पावसाळ्यासाठी लोक पुरुमेत का करून ठेवत असत? उत्तर: पूर्वी रहदारीचे साधन कमी असल्या कारणामुळे खेड्यातील लोकांना शहरात जाणे कठीण होते, म्हणून पावसाळ्यासाठी लोक पुरुमेत करून ठेवत असत. प्रश्न 5. पुरुमेताच्या फेरीत कोणकोणत्या वस्तूंची खरेदी केली जाते? उत्तर: सुक्या मिरच्या, कांदे, सोले, मिरची, चिंच, अळसांदे, चवळी, सुकी मिरची, सुकी मासळी अशा वेगळ्या प्रकारची पुरुमेताच्या फेरीत वस्तूंची खरेदी केली जाते. प्रश्न 6. पणजीशिवाय आणखी कोणकोणत्या ठिकाणी पुरुमेताची फेरी भरते? उत्तर: पणजीशिवाय म्हापसा आणि मडगावला पुरुमेताची फेरी भरते.